उळागड्डी ओनियो या चित्रपटाचं असं नाव आहे. उळागड्डी म्हणजे कन्नडमध्ये कांदा आणि ओनियो म्हणजे फ्रेंचमध्ये कांदा. ही मराठीतली तर निश्चितपणे, पण अशा प्रकारची देशातली पहिली फिल्म आहे जी असं म्हणता येईल की भाषेच्या पलीकडची. आणि याला बराच गेले 1.5 वर्ष याच्यावरती काम आम्ही करतो आहोत आणि हा शूटिंगचा पहिला दिवस आहे. संकल्पना पिक्चरची कथा तुम्हाला बघतानाच कळेल, पण मी एक निश्चित सांगू शकतो की कलाकार यातले म्हणजे एक एरिक विग्नर नावाचा फ्रान्समधला खूप मोठा ॲक्टर आणि डायरेक्टर, इकडच्या नाट्यसृष्टीत खूप मोठं थिएटर चालवणारा एरिक वास्तववादी आणि एक्सपेरिमेंटल नाटकातला ॲक्टर आणि डायरेक्टर आहे. तो या फिल्ममध्ये मुख्य भूमिका करतो आहे आणि एक तेजल नावाची छोटी मुलगी आहे 8 वर्षाची, ती याच्यामध्ये काम करते. असं काही ठरवलं नव्हतं की कुठली इंडो फ्रेंच फिल्म करायची किंवा वेगळी फिल्म करायची, पण निश्चितपणे रेगेनंतर मला परत क्राईम जॉनर करायचा नव्हता आणि मी शोधत होतो की काय करता येईल. एक मी दुसरं प्रोजेक्ट स्वतः लिहित पण होतो आणि इन बिटवीन मला याची कथा शिवराज वायसर त्यांनी लिहिलेली कथा मला कोणीतरी सांगितली. मला एकदम त्याच्यात खूप मोठी फिल्म दिसली आणि या प्रकारे ही फिल्म ज्या टेक्नॉलॉजीने होती आहे, म्हणजे अगदी आपल्याला आनंद आणि अभिमान वाटतो की लाईफ ऑफ पाय किंवा या प्रकारचे जे भव्य चित्रपट ज्या टेक्नॉलॉजीने आहे त्या टेक्नॉलॉजीनेच हा चित्रपट होतो आहे. त्यामुळे आवाका खूप मोठा आहे आणि ह्याला जी माझी टीम आहे संपूर्ण उळागड्डीची, ती पण अगदी सांगण्यासारखं आहे. म्हणजे बघायला गेलं तर सगळ्यात ज्युनियर बहुतेक टीममध्ये मी असेल. आमचे DOP रवी वर्मन आहेत, म्हणजे ज्यांनी रामलीला, बर्फी किंवा म्हणलं करत आहेत किंवा अनेक जग्गा जसूताताई करत आहेत. अतिशय आघाडीचं नाव बॉलिवूडमधलं ते DOP म्हणून आहे. आणि VFXचा पार्ट जो आहे तर प्रसाद सुतार, तुम्ही अगदी गुलामच्या शॉटपासून बाजीराव मस्तानीपर्यंत किंवा जंगल असो किंवा असंख्य फिल्म ज्या आहेत, बर्फी असो, ज्यांनी VFXची कमाल ते टेक्निकल डायरेक्टर VFX म्हणून चित्रपटात काम करतात. या सगळ्याचं जे काही आमचं युनिट झालेलं आहे ते केवळ या फिल्मचा कन्सेप्ट आणि त्या फिल्मच्या बांधणीचं पॅशन म्हणून झालेलं आहे. हे सगळे लोक जे आम्ही एकत्र झाले, मला असं वाटतं की त्यांच्यामुळे ही फिल्म आत्ता पहिल्या दिवशी खूप मोठी आहे आणि निश्चितपणे इंटरनॅशनल फिल्म करण्याची साधारणपणे हा चित्रपट पूर्ण व्हायला अजून 6 महिने लागतील. डिसेंबरपर्यंत बेसिक कम्प्लिशन याचं होईल आणि सुरुवातीला हा फेस्टिवल्स आणि फ्रान्समध्ये पहिला प्रीमियर याचा करायचा मानस आहे आपला. पण चित्रपट प्रदर्शित साधारणपणे पुढच्या मे जूनमध्ये